कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात, त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात. आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे, तिघच घेणार आहेत शपथ. आज उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही अद्यापपर्यंत क्लिअर झालेली ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते हे ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही, कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. आज जर 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि 3 जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराज्या उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात. पाहूया काय होतंय महाराष्ट्राच्या नशिबात, भाग्यात काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे आता आपल्याला पाहावं लागेल.